नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनर्ष एकदा तुमचे लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे। आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, तुम्ही पात्र आहेत का, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर का नमोच्या हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याला आजपासूनच सुरुवात होत आहे। त्यामुळे आता नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रक्कम जमा होणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत हे देखील आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं देखील स्पष्टीकरण दिलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या मागील काही दिवसांपूर्वीच खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला आणि याच कारणामुळे शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते। आणि आता हीच शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रक्कम जमा होणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र होणार हे देखील आता तुम्हाला ए टू झेड पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पहिल्याच टप्प्यामध्ये आम्ही आज सकाळी 10 वाजल्यापासून पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचं वाटप करणार आहोत आणि शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का? जर का शेतकरी बांधवांनो या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा कसलीही चिंता करण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुम्ही अपात्र नसाल, पात्र असाल, तुमची ही कामे म्हणजेच की पूर्ण असतील, तर शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे शेतकरी बांधव ही कामे पूर्ण करतील, ज्या शेतकरी बांधवांची कामे पूर्ण असतील, अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे कोणती कामे आहेत हे देखील आपण शेतकरी बांधवांनो पाहणार आहोत, परंतु त्यापूर्वी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे देखील पाहूया। त्यानंतर नेमकी कोणती 16 जिल्हे आलेले आहेत ते देखील पाहणार आहोत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी विभाग साहेब, तसेच म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे, पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का? म्हणजेच की पीएम किसान योजनेचा आताच मागील दिवसांपूर्वी काही 23वा हप्ता जमा झालाय, तो तुमच्या खात्यावरती जमा झालाय का? त्यासोबत नमोचे मागील हप्ते म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 6वा असेल, 7वा असेल, हे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेत का? जर का जमा झालेले असतील तर शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। आता चला सर्वपणे जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया, नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे।
कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत हे देखील पाहणार आहोत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. त्यासोबत आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. आता लगेच शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांची यादी पाहिल्यानंतर महत्त्वाची कामे पाहणार आहोत. ते कामे जर का तुम्ही एक जरी म्हणजेच की तुमचं पूर्ण नसेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे कोणती कामे आहेत ते देखील पाहायचं आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर आता लक्ष देऊन पाहत चला. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. जिल्ह्यांची नावे सांगतो. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे हिंगोली, गडचिरोली, गोंदिया. हिंगोली, गडचिरोली, गोंदिया मधील शेतकरी असाल, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे हे वाटप शेतकरी बांधवांनो केलं जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. हिंगोली, गडचिरोली, गोंदिया मधील कोणत्या पण तालुक्यामधील असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ, पालघर. यवतमाळ, पालघर मधील शेतकरी असाल, यवतमाळ, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम. सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड. बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बीड मधील आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव, जालना. जळगाव, जालन्यामधील शेतकरी असाल, जळगाव, जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, जळगाव, जालन्यातील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता जळगाव, जालन्यामधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जळगाव, जालन्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पुणे, उस्मानाबाद. या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड. नागपूर, नाशिक, नांदेड मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. कोणती कामे करायची आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांची केवायसी अपूर्ण आहे, परंतु तुमची जर काही केवायसी अपूर्ण असेल तर ही केवायसी करून घ्या. आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे देखील करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.